हाय वायटी फॅमिली, चला आज तुम्हाला पालक पिठलं कसं बनवायचं ते सांगते. खूप छान आणि चविष्ट असं बनते. मी काय केलं, तेल घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण, जिरं आणि मोहरी घालून ब्राऊन केलं. ब्राऊन झाल्यानंतर कांदे टाकले त्याच्यामध्ये. कांदे पण थोडे परतून घेतले. जास्त लाल होऊ नाही द्यायचे. पिंकीश झाले की मग त्यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटो पण थोड्या वेळ मऊसूत शिजू दिला की त्यामध्ये मी थोडं तिखट, हळद, मीठ घालून पुन्हा त्याला छान परतून घेतलं आणि परतून शिजू दिलं. पालक हा जो मसाला आपण शिजवून घेतला तर पिठल्याला खूप छान असं चव पण येते आणि थोडी तर्री पण येते. थोडी थोडी अशी म्हणजे तेल उतरतं पिठल्याला आणि चविष्ट बनते. म्हणून मी थोडा वेळ त्याला शिजवून घेतलं आणि मग त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून पालक घातली. पालक पण छान परतून घ्या आणि मग त्यामध्ये थोडं पाणी घालून झाकून शिजू द्या. तोपर्यंत आपण बेसन पीठ घ्यायचं आणि थोडं पाण्याने भिजवून ठेवायचं. बघा, मसाला खूप छान शिजलेला आहे. यामध्ये आता मी ते भिजवलेलं बेसन पीठ घातलं आणि बेसन पीठ घालून पुन्हा शिजवून घेतलेलं आहे. पाणी घाला तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. म्हणजे तुम्हाला घट्ट पिठलं हवं आहे की पातळ पिठलं. आम्ही थोडं पातळच पिठलं बनवतो. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खूप भन्नाट लागते आणि चवीची तर तुम्ही म्हणजे विचारच करू नाही शकत. माझं फेवरेट आहे पिठलं हे माझं फेवरेट आहे. आठवड्यातून एकदा तरी मी बनवते आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतं. सगळे आवडीने खातात. गरम गरम थंडीच्या दिवसामध्ये खूप छान वाटतं पिठलं आणि भाकरी. नक्की बनवून बघा या पद्धतीने. बघा, पिठलं खूप छान शिजलेलं आहे. आता कोथिंबीर घाला आणि पुन्हा 2 मिनटं शिजू द्या. कोथिंबीर घालून 2 मिनटं शिजवलं तर कोथिंबीरीची पण छान चव येतं पिठल्याला छान तेल सुटलेलं आहे बघा. म्हणजेच आपलं पिठलं तयार आहे. करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की सांगा की कसं झालं तुमचं पिठलं. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि थँक्यू.